नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत उडदाचं घुटं. हे उडदाचं घुटं बनवायला एकदम सोपी आहे आणि यामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये प्रोटीन्स असते. सगळ्यात पहिले प्रोटीन्स आपल्याला सोयाबीनमधून मिळते, दुसरं उडदाच्या डाळीमध्ये मिळते. तर आपल्याला संध्याकाळी काय करायचं हे समजत नसेल तर तुम्ही हे उडदाचं घुटं झटपट बनवू शकता. खायला तर खूपच टेस्टी वाटते, बनवायला खूप सोपी आहे. तर हे घुटं कसं करायचं आहे बघूया. तर चला. आपल्याला उडदाचं घुटं करण्याकरता इथे मी सालासकटची उडीद डाळ घेतलेली आहे. तुमच्याकडे जर अख्खी उडीद डाळ असेल ते घेऊ शकता किंवा बिन सालीची पण वापरू शकता. पण गावरान पद्धतीने करायची म्हटलं की सालासकटचीच उडीद डाळ घ्यावी लागते. इथे मी 1 वाटी उडीद डाळ घेतली आहे, तर छोटी 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे. म्हणजे आपलं उडदाचं घुटं हे चिकट होणार नाही चणाची डाळ घातल्याने. इथे आपण उडीद डाळ आणि चणा डाळ मिक्स करून घेतलेली आहे. याला आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. इथे आपण उडीद आणि चणा डाळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. इथे आता डाळी स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला हे कुकरमध्ये शिजवायला ठेवायचं आहे. तर हे आपल्याला डाळीच्या वरतीपर्यंत पाणी घालून घ्यायचं आहे. हे आपल्याला कुकरमध्ये शिजवण्याच्या अगोदर यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आहे कलरसाठी, आणि छान चव येण्यासाठी यामध्ये मी थोडंसं तेल घालत आहे. इथे 1 चम्मच छोटा तेल घातलेला आहे आणि हळद घातलेली आहे. आता याला आपण कुकरमध्ये लावून द्यायचं आहे. इथे आपण कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. इथे बघू शकता तुम्ही आपली डाळ छान शिजल्या गेलेली आहे. छान अशी सॉफ्ट झालेली आहे. आता याला आपण मिक्स करायची आहे. मी छान असं मिक्स करून घेते. तुमच्याकडे रवी असन घोटणी त्याने करू शकता. मी असं छान एकत्र करून घे. इथे बघू शकता तुम्ही आपण छान डाळ ही मॅशरने मॅश करून घेतली आहे, छान बारीक अशी. आता आपल्याला घुट्याची फोडणीची तयारी करायची आहे. इथे आपल्याला घुट्याच्या वाटण्याकरता काही साहित्य लागणार आहे. इथे खोबरं घेतलेलं आहे, त्याचे बारीक काप केलेले आहे. लसूण, अद्रक, मिरच्या घेतलेल्या आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे. आता याचं आपल्याला वाटण करायचं आहे. आता हे साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही मिक्सरमध्ये वाटण तयार आहे आणि हे वाटण मी बिलकुल जाडसरच केलेलं आहे. यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही आहे. इथे आपण फोडणी करायची आहे. आता तर मी आता पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवले आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे. इथे मी मोहरी घालून घेते. आपली मोहरी तडतडली की त्यानंतर त्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे. थोडासा फोडणी करता लसूण ठेचलेला तो घालत आहे आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. आपलं लसूण थोडासा गुलाबी झाला की त्यानंतर आपण हे वाटलेलं वाटण ते घालून घ्यायचं आहे आणि याला छान परतून घ्यायचं आहे. याला छान असं हलकसं गुलाबी होतपर्यंत भाजून घ्यायचं आहे, तळून घ्यायचं आहे. मी छान याला गुलाबी रंगावर होतपर्यंत होऊ देते. आपण चेक करूया आपलं झालं की नाही ते. इथे आपला मसाला तयार आहे, बघू शकता. छान याला जळू नाही द्यायचं. लो टू मिडियम गॅसवर मी छान याला करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे आहे.
इथे अगोदर आपल्याला हळद घालून घ्यायची आहे, त्यानंतर इथे आपण तिखट घालून घ्यायचं आहे। आपण हिरव्या मिरच्या टाकल्या आहे त्यामुळे आपल्याला तिखट बेतानीच घालायचं आहे। इथे मी धनेपूड घालत आहे। छान परतून घ्यायचं आपल्याला मसाले। आपले मसाले छान परतले गेलेले आहे। आता इथे आपण घुटं टाकून द्यायचं आहे, उडदाची डाळ। या डाळीमध्ये मी मिक्सरमध्ये केलेलं पाणी पण घातलेलं आहे। आता इथे आपल्याला जर तुम्हाला आपलं हे घुटं पातळ पाहिजे असेल तर इथे पाणी अजून घालू शकता। मी थोडं पाणी घालत आहे अजून। इथे मी परत पाणी घालून घेते, कारण की हे उकळल्यावर आपोआप घट्ट होते थोड्या वेळाने थंड झाल्यावर, म्हणून हे आपल्याला पातळच ठेवायचं आहे। आणि थंडीमध्ये तर तुम्ही असंच खाऊ शकता हे छान पातळ करून, यामध्ये भरपूर प्रोटीन असते। आता इथे चवीकरता मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान हलवून घ्यायचं याला एकदा, आणि छान उकळी काढून घ्यायची आहे। आपण छान उकळी काढून घेऊ याला। मी गॅस मोठा केलेला आहे। तुम्ही बघू शकता आपल्या घुट्याला छान उकळी फुटून राहिलेली आहे। याला आता अशी छान 5 मिनिटं दणदणीत उकळी काढून घ्यायची आहे। इथे बघू शकता तुम्ही आपण घुटं छान 5 मिनिटं उकळून घेतलेलं आहे। असंच तुम्हाला उकळून घ्यायचं आहे। थोड्या वेळाने आपण गॅस बंद करून द्यायचा आहे। अशा तऱ्हेने तयार झालेलं आहे आपलं गावरान पद्धतीचं उडदाचं घुटं। हे उडदाचं घुटं बनवायला एकदम सोपी आहे आणि यामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात। उडदामध्ये भरपूर प्रोटीन आहे, तर तुम्ही हे घुटं नक्की बनवून बघा। आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि या व्हिडिओबद्दलच्या प्रतिक्रिया मला कॉमेंट्समध्ये देऊन पाठवा।